नांदेड़ में पाबंदी वाला जर्दा और पान मसाला बड़ी मिकदार में जब्त किया गया। नांदेड़ के कदीम मोंढे में वाक़ जय गुरु गणेश ट्रेडर्स पर फूड एंड ड्रग्स महकमे के अफसरों ने अचानक कार्रवाई की। इस कार्रवाई में तकरीबन 3.25 लाख का गैर कानूनी जर्दा और पान मसाला जब्त किया गया। जब्त किए गए माल में रजनीगंधा, RMD पान मसाला, बाबा ब्लैक सेंटेड टोबाको, बाबा 160 सेंटेड टोबाको और तंबाकू वगैरह शामिल हैं। दुकान मालिक के खिलाफ वजीराबाद पुलिस स्टेशन में FIR दर्ज कर दी गई है। कार्रवाई करने वाली टीम में प्रवीण काड़े, सुनील जिंतूरकर और अनुपम महाजन शामिल हैं। जुना मोंढा नांदेड येथील व्यापारी महावीर मूलचंद दर्डा यांच्या जुना मोंढा येथील शॉपमध्ये अवैध प्रतिबंधित पदार्थ साठवून ठेवलेला अशी माहिती प्रशासनाला मिळाली। त्या अनुषंगाने प्रशासनाच्या विभागीय कार्यालयाच्या अधिकारी श्रीमती महाजन, मी स्वतः प्रवीण काळे आणि माझे सहकारी अन्न सुरक्षा अधिकारी सुनील जिंतूकर यांनी या शॉपला व्हिजिट दिली असता आरोपीच्या ताब्यामध्ये अवैध प्रतिबंधित साठा 7 प्रकारचा आढळून आला। आपण ती तपासणी केली असता तो एकूण अंदाजे 3 लाख रुपयाचा आढळून आलेला आहे। तो आपण आता प्रतिबंधक कारवाई अंतर्गत आपण पंचनामा करून जप्त केलेला आहे आणि यापुढे आता आरोपी विरुद्ध वजीराबाद पोलीस स्टेशनमध्ये FIR देण्यासाठी आम्ही सगळे तिकडे रवाना आहोत। म्हणजे शासनाकडून असे निर्देश प्राप्त झाले आहेत की एखाद्या व्यक्ती वारंवार जर अशा पद्धतीने गुन्हे करत असेल तर त्यांच्याविरुद्ध तडीपारीची कार्यवाहीसाठी जिल्हा प्रशासनाकडे आणि पोलीस विभागाकडे प्रस्ताव सादर करावा। त्याची पडताळणी करून मग ते योग्य तो निर्णय घेतील असे निर्देश प्राप्त आम्हाला झाले। आज ही या नवीन निर्देशानंतरची प्रथम कार्यवाही आहे। तरी यापूर्वीचे त्यांच्यावरती असलेले गुन्हे आणि आजची कारवाई याचा सांगोपांग विचार करून या प्रकरणी योग्य ती कारवाई घेण्यात येईल। यापूर्वी सर त्यांच्यावर अशा पद्धतीचे किती गुन्हे? 7-8 गुन्हे तरी नक्कीच त्यांच्याविरुद्ध नोंद झालेले आहेत यापूर्वी अशा प्रकारचे। या प्रकरणामध्ये कोणकोणते कलम लावले? आता याच्यामध्ये आम्ही लावताना IPCचं कलम 328 कारण याबाबत निर्देशही प्राप्त आहेत आणि सन्माननीय उच्च न्यायालयाने तसे आमच्या बाजूने निर्णयसुद्धा दिलेला आहे। त्यामुळे 328 कलम लावून आपण यांच्याविरुद्ध FIR